स्पोर्ट्स पर्सन किंवा खेळाडूंकरता संतुलित आहार ही फारच म्हणजे एक क्रिटिकल गोष्ट असते. कारण तो खेळाडूचं उंची, त्याचं वजन, कुठला खेळ तो खेळतोय आणि त्याप्रमाणे त्याची रिक्वायरमेंट ह्याच्यावरती सगळ्यावरती तो अवलंबून असतो. म्हणून आपण एक एक्झाम्पल घेतलं फक्त, की एखादा मॅरेथॉन रनर आहे किंवा एखादा टेनिस लॉन टेनिस प्लेयर आहे. तर त्याच्याकरता जो डाएट लागणार आहे किंवा आहार लागणार आहे तो आणि एखादा बुद्धिबळ खेळणारा प्लेयर आहे. तर त्याच्याकरता लागणारा आहार ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे त्याची ज्याची नीड ज्या स्पोर्ट्स करता असते त्याप्रमाणेच त्याचा आहार बनवावा लागतो आणि तो अतिशय काळजीपूर्वक बनवायला लागतो आणि त्याच्याकरता एखादा प्रशिक्षक किंवा त्याचा आहार तज्ञ हा त्याच्याकरता अतिशय महत्वाचा असतो कारण तो त्याची सगळी गरज बघून त्याच्याकरता डाएट बनवतो. त्यामुळे एक खेळाकरता असलेला संतुलित आहार दुसऱ्या म्हणजे एका खेळाडूचा आहार दुसऱ्या खेळाडूकरता संतुलित होणार नाही. पण एक जनरल प्रिन्सिपल्स हीच असतात की 5ची फूड घटक त्याच्यामध्ये आले पाहिजेत आयसीएमआरने सांगितलेले. म्हणजे त्याच्यामध्ये कॅलरीज त्याच्या खेळाप्रमाणे त्या कॅल्क्युलेट केल्या जातात. तर त्याच्यामध्ये कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट व्यवस्थित प्रमाणात पाहिजेत कारण ते त्याला एनर्जी देतात खेळाकरता. प्रोटीन व्यवस्थित पाहिजेत कारण ते त्याचे रिपेअर करतात मसल्सचं आणि त्याची ग्रोथ पण होते. नंतर फ्रूट आणि व्हेजिटेबल्सची अत्यंत गरज आहे. मग काही लोक व्हेजिटेरियन असले तर त्यांच्याकरता मिल्क आणि त्यांची एखादी अंड खाऊ शकतात ते आणि नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्या लोकांना त्या प्रमाणामध्ये फक्त रेड मीट शक्यतो अवॉइड करतात. पण फिश, चिकन, एग्स हे तुम्ही खाऊ शकता आणि त्यांनी प्रोटीन नीड भागवली जाते. नट्सचा वापर करायला लागतो. नंतर ऑइल्स आणि फॅट्स पण त्याची गरज लागते. अशा तऱ्हेने त्या व्यक्तीकरता प्रत्येक फूड घटकाचा उपयोग करून त्याप्रमाणे त्यांचा संतुलित आहार बनवला जातो. त्याच्यामध्ये कसं होतं की त्याला प्री एक्सरसाइज आपण स्नॅक्स किंवा फूड म्हणतो. तर त्यात जास्त करून एक 2 तास आधी काही कार्बोहायड्रेट खाल्ले जातात आणि कमी प्रमाणात प्रोटीन घेतात आणि नंतर तुमचे जस्ट स्पोर्ट्सच्या आधी थोड्या प्रमाणामध्ये डायरेक्ट एनर्जी मिळण्याकरता कार्बोहायड्रेट घेतले जातात आणि त्याचा उपयोग करूनच आपल्याला एनर्जी मिळते प्री एक्सरसाइजला. ड्युरिंग एक्सरसाइज तुम्ही हायड्रेशन ठेवावं लागतं. त्यामुळे 1 तासाच्या आधी जर तुमचा स्पोर्ट संपणार असेल तर फक्त पाणी पिऊन पण त्यांचं भागतं. पण एक समजा एखादा खूप वेळ चालणारा स्पोर्ट्स असेल तर त्याच्याकरता मात्र त्यांना थोडंसं मिनरल्स घालावी लागतात त्याच्यात म्हणजे सोडियम, पोटॅशियम याचा उपयोग करावा लागतो. काही स्पोर्ट्स ड्रिंक मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम हे पण घातलेलं असतं. त्याचा वापर करावाच लागतो कारण त्याच्यामुळे तुमचं हायड्रेशन राहतं. आणि पोस्ट एक्सरसाइज साधारणपणे 20 मिनिटं ते 2 तासाच्या आत तुम्हाला कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन याचं कॉम्बिनेशन घ्यावं लागतं आणि ते प्रोटीन तुमचं सगळं भरून काढतं जी हानी झालेली असते म्हणजे ते रिपेअर करतं आणि कार्बोहायड्रेट तुम्हाला पुन्हा एनर्जी देतं की ते दमलेले असता तुम्ही ते भरून निघते त्यातली. अशा तऱ्हेने प्रत्येक स्पोर्ट्स पर्सन करता त्याच्या स्पोर्ट प्रमाणे प्री एक्सरसाइज, ड्युरिंग एक्सरसाइज आणि पोस्ट एक्सरसाइज असा वेगळा वेगळा आपल्याला डाएट द्यावा लागतो. जर तुम्ही व्यवस्थित संतुलित आहार घेतलात तर तुमची नीड भागते पण म्हणजे असं काही होत नाही की प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनला सप्लिमेंट शिवाय चालणारच नाही, सप्लिमेंट घ्यायलाच पाहिजेत अशी काही गोष्ट नसते. पण त्यांचा आहार मात्र परिपूर्ण असायला पाहिजे, संतुलित असायला पाहिजे. पण काही स्पोर्ट्स करता जर गरज लागत असेल तर कधी कधी प्रोटीन द्यावे लागतात. कधी त्यांच्या डेफिशियन्सी समजा आल्या, आपण त्यांच्या टेस्ट केल्या, त्याच्यामध्ये व्हिटॅमिनची डेफिशियन्सी आली, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, आयर्न असं सगळं कमी मिळालं तर त्याची आपल्याला भरपाई अन्नाबरोबरच सप्लिमेंट देऊन करावी लागते. त्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगते की माझ्याकडे एक जिम्नॅस्टिक खेळणारी मुलगी आली होती, एक 13 वर्षाची.
आणि तिला 2 वर्ष तिला गोल्ड मेडल मिळालं होतं आणि तिसऱ्या वर्षी तिला हॅट्रिक करायची इच्छा होती. पण ती स्पोर्ट्सच्या त्यांच्या प्रॅक्टिस सेशनला पण जाऊ शकत नव्हती, इतका तिला विकनेस आला होता. तिची आई जेव्हा माझ्याकडे तिला घेऊन आली, तेव्हा मी तिला विचारलं, की "तिला काही आजार झाला होता का गेल्या वर्षभरामध्ये?" तर ती म्हणाली, "नाही, कुठलाच आजार झाला नव्हता. कुठेही आजारी पडली नव्हती, काही झालं नव्हतं." मी तिला म्हटलं, "मग तिचा पिरियड सुरू झाला का?" तर म्हणाले, "हो, एक 10 महिन्यापूर्वी पिरियड सुरू झाला." मग अशा वेळेला काय होतं माहितीये का, की आम्ही तिची टेस्ट केली, तेव्हा तिचं हिमोग्लोबिन अतिशय कमी झालं होतं. म्हणजे 8 ग्रॅम हिमोग्लोबिन फक्त झालं होतं. आणि स्पोर्ट्स पर्सनना 1 ग्रॅम हिमोग्लोबिन जरी कमी झालं, तरी त्यांचा परफॉर्मन्स एकदम खाली जातो. ह्या मुलीला ते इतकं हिमोग्लोबिन कमी झालं होतं. त्यामुळे मग तिचं ती भरपाई करेपर्यंत तिचे ते स्पोर्ट्स होऊन पण गेले आणि मग तिला ते हायट्रिक नाही मिळवता आली. म्हणून सगळ्या लोकांना माझं सांगणं असतं, की तुम्ही स्पोर्ट्स पर्सननी पण आणि इतर लोकांनी पण वर्षातून एकदा तरी आपला अॅन्युअल हेल्थ चेकअप करून घ्यावा. आपले सगळे पॅरामीटर्स बघावे, की आपले सगळे व्यवस्थित आहेत का? जर त्याच्यामध्ये काही कमी मिळाली, कुठे व्हिटॅमिन्स कमी मिळाली किंवा काही मिळालं, न्यूट्रिशन आपलं बरोबर नाहीये असं कळलं, तर नुसत्या टेस्ट करून न थांबता आपण त्याचं नक्कीच त्याची ट्रीटमेंट करावी. त्याच्याकरता एक्सपर्ट माणसाचा गाईडन्स घ्यावा आणि आपली स्पोर्ट्सची करियर जे चांगली करण्याकरता व्यवस्थित तऱ्हेने आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देऊन त्याची हेळसांड न करता आपण आपला आहार आणि सगळं जीवन ठेवावं.